प्रभाग क्रमांक 9 मधील अल्लीखाना या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असून परिसरातील भिंतही कोसळलेल्या अवस्थेत आहे. ही धोकादायक भिंत कधीही पडू शकते, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनातर्फे कचरा उचलण्यासाठी JCB व इतर यंत्रसामग्री आणल्याचे दिसत आहे. आज या भागाची पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक वाजिदभाई नामदार व प्रभाग क्रमांक 9 ची नगरसेविका सना सोहेल शेख यांचे पती देखील उपस्थित आहे. इकडल्या नागरिकांची नेहमी सतत तक्रार असायची का इकडली जी भिंत जी पडून पडून जे माती रस्त्यावर येऊन लोकांना येण्या जाण्यास रहदारीसाठी खूप मोठा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नगरसेविका सना सोहेल शेख यांच्या मार्फत नगरपालिकेमध्ये अर्ज देण्यात आला. कामाची पाठपुरवठा करून आज त्या कामाला सुरुवात झाली. JCB इकडे आला, नगरपालिकेचे अधिकारी सगळे येऊन गेले. लवकरात लवकर हे सगळे इकडली माती काढून व इकडे परत एकदा एक स्वच्छ ही रस्ता आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि इकडं नगरसेवक साकी सय्यद व नगरसेविका सना सोहेल शेख यांच्या मार्फत ही बोळीमध्ये कॉन्क्रिटीकरण पाईप गटर करून इकडे एकदम स्वच्छ व स्वच्छची हे अपन बोल करून घेणार. अशफाक भाई, पहले तो आपके न्यूज चैनल का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आपने ये काम की दखल ली है। अभी ये जो काम है, राजू भाई ने कम से कम 10 दिन पहले अर्ज किए थे नगर पालिका को। यहाँ के जो लोकल लोग हैं, इनकी ये मांगनी थी कि ये जो हमारी जो गली है, जो पूरे मट्टी की ढिगों से भर गई थी, ये गली से बहुत से लोगों का आना जाना रहता। खास करके अपनी जो संतराज मस्जिद है, वहाँ पे नमाजियों का आना जाना है। गली तुमने देखेंगे इतनी गंदी पड़ी हुई है कि नमाजी को तकलीफ होती। और अभी जो काम चालू है, इंशाल्लाह ये काम जब पूरा क्लीन होगा जब भी समझ में आएगा। अभी अपन JCB से ये बड़े बड़े जो ढीग है पहले ये निकाल के लेंगे। उसके बाद अपन ये जो एक दीवार दिख रही है, ये गिरने वाली है ऐसा लग रहा। तो अभी अपने बात करें अपने वो विभाग से, वो दीवार भी उतार के लेंगे और इंशाल्लाह ये गली फिर बाद में ट्रैक्टर और खोरे घमीले से अपन पूरी साफ करके लेंगे। और उसके बाद जो है ये गली अपने प्रस्ताव में कंक्रीटीकरण करने का भी राजू भाई ने उनके जो फंड अवेलेबल हुए है उसमें कंक्रीटीकरण का भी डाले ले। इसके गटर तो काम पूरा मुकम्मल हो चुका है। पानी का काम भी इंशाल्लाह जल्द से जल्द हो जाएगा ये गली में। और इंशाल्लाह ये गली यहाँ से लेके तो अपना नगर पालिका तक पूरा कंक्रीटीकरण करने का ऐसा राजू भाई ने उनके प्रस्ताव में। सोहेल भाई, या प्रभागात नव्हे तर प्रत्येक प्रभागात असा मोठा कचरा साठलेला आहे. तुम्ही तुमच्या जे आपल्या जुन्नर शहरातील नगरसेवक आहे त्यांना काय आव्हान कराल? हे म्हणजे कचरा साठवणीसाठी काय म्हणजे नियोजन केलं पाहिजे? हे पहा, आता कसे आताच निवडणूक झाली, पण नगरपालिकेमध्ये जेवढी नगरसेवकांची टीम निवडून आलेली आहे ती एकदम सक्षम आहेत आणि युवा तडफदार आहेत आणि एकदम जोरात कामं करतात आहे. आणि नगरपालिकेमध्ये मला तर असं वाटत नाहीये की कुठल्या कर्मचाऱ्याला असं आरामशीर बसून देणार. प्रत्येक नगरसेवक त्याच्या वार्डामध्ये जोरात काम करतोय आणि आम्हाला करत दिसतात पण. उद्या मुस्लिम बांधवाचा सण शबे बारात आहे. हा शबे बारात सण हा मेन म्हणजे स्वच्छतासाठी आणि एक श्रद्धासाठी जाणला जातो. त्याच्यासाठी तुमची कशी तयारी वाजिब आहे? अशफाक भाई, आपण एक 10 ते 12 दिवस आधी नगरपालिकेला आपण निवेदन पत्र दिलं होतं. सना सोहेल शेख यांच्या मार्फत आणि माझं स्वतःचं पण एक लेटर हेडवरती आपण निवेदन दिलं होतं. त्या अनुषंगाने आज रोजी उद्या शबे बारात आहे. आज पूर्ण जे आपलं नगरपालिका कब्रस्तान आहे ते पूर्ण स्वच्छता करून घेतलेलं आहे. त्याच्या वाटल्यास तर मी तुम्हाला फोटो देऊ शकतो, तुम्ही जाऊन पण ते शूटिंग घ्या कशी स्वच्छता झाली. आणि येत्या काळात आम्ही जे आहे बाकीचे जे आपण कब्रस्तान जे आहे, आपण जे वॉल कंपाऊंडचे जे अर्धे कामं राहिलेली आहे ते कामं पूर्ण करून पुढच्या वर्षापासून तेही कब्रस्तान आपण स्वच्छता या शबे बारात निमित्त आपण करणार आहे. 100% त्याचं पण आपण निवेदन देऊन ते काम करून घेणार आहे. माझा सगळ्या मुस्लिम बांधवांना शबे बारात निमित्त शुभेच्छा देतो मी. बाकी तर तुम्ही सगळ्यांनी पण हे प्रयत्न केलं पाहिजे की आपली जी कब्रस्तान आहे ते स्वच्छ कशी राहिली पाहिजे. काय होतं, आपण जे आता फुलं टाकायला जे आपण कॅरी बॅग घेऊन जाणार, ते कॅरी बॅग आपण तिथंच टाकून देणार.
माझी नागरिकांना ही विनंती आहे का जेव्हा आपण फुलं फुलं हे कॅरी बॅग मध्ये घेऊन जातात ते कॅरी बॅग न वापरता आपण कागदचा वापर करावा आणि कॅरी बॅग मध्ये तुम्ही घेऊन गेले तर कॅरी बॅग आपल्या खिशातच परत ते कब्रस्तान तुम्ही बाहेर घेऊन यावी हीच नम्र आता लवकरच पवित्र रमजानचा महिना हा येणार आहे. त्या रमजानच्या महिन्याच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मशिदींना चांगल्या प्रकारे स्वच्छ बाहेरून पाणी वगैरे मारून प्रेशर गाडीने मशिदींना चांगल्या प्रकारे आम्ही स्वच्छ करून घेणार आहोत. आणि आवाज लोकशाहीचा हा अशफाक नदाब म्हणून हा अत्यंत हलाकी परिस्थितीतला मुलगा आहे. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की अशा मुलाला सगळ्यांनी सपोर्ट करावं, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपला जे चॅनल आहे ना आवाज लोकशाहीचा खरंच मी बघतोय एक महिना 2 महिन्यापासून तुमची प्रगती होत आहे. तुमची जी आहे ना सबस्क्राईब पण वाढत आहे. माझी ही मनापासून इच्छा आहे की माझ्या मित्रांनी पण तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. तुम्ही जे आज लोकांचे तळागाळात पोहोचतात आहे काय काम चालू आहे आमच्या कामाची दखल घेतात आहे हे लोकांना पसंत येतात आहे. आणि मी सर्व जुन्नरच्या नागरिकांना हे विनंती करतो की अशफाक भाईचा जे आवाज लोकशाही चा चॅनल आहे त्याला सगळ्यांनी भरघोस साथ द्यावा हीच नम्र विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र.